नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलं। लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या घटनांमुळे दिल्लीत वातावरण चांगलंच तापलं। एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गदारोळ झाला आणि बाहेर तरुणही संसदेवर मोर्चा घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर उतरले। पण सर्वात महत्त्वाचा क्षण तेव्हा आला जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा संसदेच्या जवळ होता आणि दुसरीकडे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांशी चर्चा करत होतं। दिवसभर झालेल्या घडामोडींनंतर अभिजित दिपके यांनी आंदोलन का थांबवलं, जे.पी. नड्डांशी काय चर्चा झाली, तोडगा निघाला का, हेच या रिपोर्ट मधून जाणून घेऊ। नीट पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराविरोधात जंतर मंतर मैदानावर गेल्या महिनाभरापासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। त्यातच या आंदोलनात उपोषण करत असलेल्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल केलं आणि तरुणांमधला संताप वाढला। आज 20 जुलैला संसदेवर धडक मारण्यासाठी हजारो तरुण दिल्लीत गोळा झाले। दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि परिसरात BNS कलम 163 लागू केलं होतं। पण बंदी आदेश झुगारून हजारो विद्यार्थी आणि आंदोलक संसदेच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात निघाले। दुपारपर्यंत अनेक तरुण संसदेच्या जवळ गेले, पण सुरक्षा यंत्रणांनी त्यांना रोखून धरलं। या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले। त्यावेळेला काही ठिकाणी दगडफेक तर काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय। यावेळेला अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। पण दुसरीकडे दुपारी 12 वाजेपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाचा आणि जे.पी. नड्डा यांचा संपर्क सुरू झालेला होता। 4 वाजता जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास हे जे.पी. नड्डा यांना भेटले। सौरव दास यांनी या भेटीबद्दल माहिती दिली। धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्यासह आमच्या मागण्या आम्ही मांडल्या आहेत। मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की ते योग्य स्तरावर यावर चर्चा करतील, पण आतापर्यंत कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाहीये। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शांततापूर्ण आंदोलक स्वस्थ बसणार नाहीत, असं सौरव दास म्हणालेत। यानंतर त्यांनी संध्याकाळी 7 वाजता पुन्हा एकदा एक ट्विट करत माहिती दिली। ते म्हणाले, आमच्या मागण्यांबाबत सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये। आम्ही अजूनही प्रतीक्षा करत आहोत। जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच आहे, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पण विशेष म्हणजे दुसरीकडे अभिजित दिपके यांनी संसदेजवळ गेलेल्या मोर्चाला थांबण्याचं आवाहन केलं। एका ट्रकवर उभं राहून केलेल्या भाषणात अभिजित दिपके यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलंय। तसंच संसदेकडे न जाता इथेच का थांबतोय याचं कारणही त्यांनी सांगितलेलं आहे। ते नेमकं काय म्हणालेत ऐकूयात। पूरे दिल्ली भर में लाख भर लोग तैयार थे, 5 लाख बताए जा रहे हैं। पुलिस वाले कितने होंगे? 40,000, 50,000। अगर हम चाहते तो आराम से हम संसद जा सकते थे, लेकिन मैं नहीं चाहता था एक भी समर्थक की मौत हो। पुलिस वालों ने तय कर दिया था कि लोगों को मार कर रहेंगे। उनको ऑर्डर मिले थे, उनको ऑर्डर क्या मिले थे? खत्म कर दें लोगों को, ताकि इसके बाद कोई आवाज उठा ना पाए इस देश में। एकूणच अशा या सगळ्या घडामोडी 20 जुलैला घडल्या आहेत। त्यामुळे आता पुढे आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चा होणार का, यावर तोडगा निघणार का आणि आंदोलकांच्या मागणीप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का, यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दिल्लीत सुरू असलेल्या या घडामोडी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात देशभर झालेली आंदोलनं याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।